माझी नेमकी तक्रार ही आहे की मला जीवे मारण्याची धमकी दिली. साले तू कैसा जिंदा रहता हम देख लेंगे अशा पद्धतीची धमकी दिली. अशा अनेक वेळा याच्यापूर्वीसुद्धा एखाद्या विषयावरून काही झालं असेल, आपण चर्चा झाली, चर्चेनंतर विरोधाचा आपण विचार मांडला असेल, सत्य परिस्थिती मांडली असेल, फॅक्टसहित मांडली असेल, आपल्या तर कल्पना मी फॅक्टवरच बोलत असतो. त्यानंतर असं काही लोक येऊन काही बोलतात अद्वा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण कालची जी धमकी होती, एका वाहिनीवर 7 वाजता कार्यक्रम झाला, नॅशनल वाहिनी, राष्ट्रीय वाहिनी होती, आणि त्याच्यानंतर मला 8 वाजताच्या आसपास सर डेथ कॉल आला. म्हणजे मी तुमको ख़त्म कर देंगे, डेथ थ्रेट होता तो, की तुमको ख़त्म कर देंगे, तू कैसा जिंदा रहता हम देख लेंगे अशा पद्धतीचे. आणि सातत्याने मी मग जेव्हा ब्लॉक केला फोन, तर मला व्हॉट्सअपवर कॉल यायला सुरू झाला. मग मी वरिष्ठांची चर्चा केली, लागलीच मी तो नंबर आणि ते सगळं जे आहे ते ट्विट केलं. आणि आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे, कारण मी नागपूरमध्ये माझ्या घरी बसून ते लाईव्ह करत होतो. हा एरिया आहे तो, तर मला असं सजेस्ट करण्यात आलं की इथेच जी आहे ती तक्रार दिली पाहिजे. म्हणून आज आलो आहे, माझी तक्रार लिहून घेतली. आता काय कारवाई पोलीस करते ते बघायचं आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा संबंधित नंबर कोणाचा याचा काही परिचय वगैरे? मी सगळं पोलिसांना दिलेला आहे. आणि नंबर त्यांनी जो व्हॉट्सअप नंतर मेसेज केलेला होता, तो मेसेजसुद्धा त्याचा स्क्रीनशॉट पण जो आहे तो पोलिसांना दिलेला आहे. आता पोलीस त्यात तपास करत आहेत. मला अपेक्षा आहे की ह्या ज्या प्रवृत्ती वाढलेल्या आहे, खून पाडणे, मारणे, अटॅक करणे, कुटुंबावर अटॅक करणे, ही जो गुंडागर्दीचा जो प्रकार वाढला आहे गेल्या काही 8-10 वर्षामध्ये, त्याच्याविरुद्ध काही ना काही एक कारवाई आपण करावी, जेणेकरून या लोकशाहीमध्ये लोकशाही टिकायची असेल तर विरोधी पक्ष टिकला पाहिजे. विरोधी विचार जो आहे तो योग्य पद्धतीने घेतला गेला पाहिजे. इतका विरोध काँग्रेसच्या राज्य असताना केला, पण असं कधी झालं नव्हतं. 2014च्या पूर्वी तुम्ही अशा कधी एखाद्या नेत्याची बाईट घेतली आहे, कार्यकर्त्याची बाईट घेतली, असं झालं आहे का? हे का होत आहे याचा विचार या देशामध्ये त्यांचं सरकार आहे भाजपचं, त्यांनाही करावं लागणार आहे. शेवटी जातातल्या सुपातल्या जात्यामध्ये होत असते. मी छोट्या मोठ्या धमक्यांना घाबरत नाही मी, पण कालची धमकीचं मला असं वाटलं की काही ना काही नक्कीच हे सिरियस आहे. आणि हा जो डेथ थ्रेट आहे याला आपण सिरियसली घेतलं पाहिजे, कारण की उद्या काही झालं तर कोणाचा दोष? घाबरत नाही मी, कोणाच्या बापाला घाबरत नाही, पण मला ह्या अशा पद्धतीच्या थ्रेट आला ह्याची तक्रार करणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी पोलीस सुरक्षा मागितलेली नाही आणि मला दिली तरी मी घेणार नाही. मात्र तुम्हाला धमकी देणारा तो डिबेट संघातील प्रतिस्पर्धी आहे की एखाद्या पक्षाचा पदाधिकारी वगैरे आहे? आता ते मी कसं सांगावं? डिबेटच्या प्रतिस्पर्ध्याने आजपर्यंत मला कधी धमकी दिली नाही, त्यामुळे डिबेटच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही आहे. तो जो फोन नंबर आहे तो फोन नंबर मी दिलेला आहे, जो ते व्हॉट्सअपवर मेसेज आला तो दिलेला आहे, किती मी त्याच्यानंतर कॉल करून पुन्हा मला धमकवण्याचा प्रयत्न झाला ते सुद्धा मी दिलेलं आहे. आता पोलिसांनी ते कारवाई करायची आहे, कोण आहे ते शोधून काढायचं आहे. स्पेसिफिक मी कोणावर आरोप ठेवू शकत नाही, कारण की कॉल होता तो.